ऑपरेशन सिंदूरवरती चर्चेदरम्यान विरोधकांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची वक्तव्य जी युद्ध थांबवण्याबाबत होती याचा मोठा मुद्दा करून संसदेत गदारोळ केला। आता आपण मान्य करू शकतो की डोनाल्ड ट्रम्प यांनी ही स्टेटमेंट दिली, वारंवार दिली, पण आपल्या घरातल्या लोकांचं सोडून बाहेरच्यांचं किती वेळ ऐकायचं? राजकारण वेगळं असतं, देशप्रेम वेगळं असतं। भाजपवर राजकीय स्टंटबाजीचा आरोप विरोधक करत असले तरी त्या टीकेला योग्य व्यासपीठ आणि योग्य शब्द असायला हवेत। सैनिकी कारवाईवर संशय घेणं हे फक्त सत्ताधाऱ्यांना लक्ष करणं नाही तर देशाच्या शौर्याला कमी लेखणं असू शकतं। देशाच्या रक्षणासाठी जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या जवानांप्रती ही एक प्रकारची अनास्था ठरू शकते। ऑपरेशन सिंदूर हा एक तमाशा होता। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याचा आपण निषेध करतोय। तुमच्या भावना कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा। विरोधकांनी सरकारवर टीका जरूर करावी, पण आपण देशहिताच्या बाबतीत एक मर्यादा ओळखणं आवश्यक आहे। अन्यथा राजकीय वैमनस्याच्या नादात आपण एक मजबूत जागतिक पातळीवर मान्यता प्राप्त होणाऱ्या राष्ट्राची प्रतिमा स्वबळानं खालावतो आहे याची जाणीव ठेवायला हवी। प्रमुख विरोधी पक्ष असलेले राष्ट्रीय काँग्रेस यांनी उचललेला मुद्दा ऑपरेशन संदर्भात केंद्र सरकार अपारदर्शक आहे हा आक्षेप जरी थोडाफार बरोबर वाटला, सरकारने ऑपरेशनबद्दल फक्त भावनिक बोलबाला केला पण ठोस माहिती दिली नाही। काँग्रेसने विचारलं की किती दहशतवादी मारले गेले, किती शस्त्रसाठा जप्त झाला याबाबत सरकार मौन बाळगते। बीजेपी हे सर्जिकल स्ट्राईक सारख्या कारवायांचा राजकीय फायदा घेते। हे सगळं जरी सत्य असत्य काही असो, पण तुम्ही राष्ट्राच्या सैनिकी कारवायांवरती आक्षेप घेऊ शकत नाही। विरोधकांचा सूर स्पष्ट होता, सैन्याबद्दल नाही तर सरकारच्या माहितीच्या पद्धतीबद्दल शंका आहे, पण त्यांच्या टीकेत आणि सत्ताधाऱ्यांच्या उत्तरांमध्ये पारदर्शक संवादाचा अभाव दिसून आला। मित्रांनो, संसदेत नुकतीच ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झाली। देशाच्या सुरक्षेशी संबंधित असलेल्या या महत्त्वाच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा वैचारिक संघर्ष पाहायला मिळाला। सत्ताधाऱ्यांनी ऑपरेशनच्या यशाची माहिती दिली, पण विरोधकांनी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि अधिक सुस्पष्ट आकडेवारी मागवली। किती दहशतवादी मारले गेले, किती सैन्य सहभागी होतं, अजून किती उरले? त्यांच्या मते सरकार भावनिक वातावरण तयार करून राजकीय लाभ घेते आहे। सरकार म्हणते की ही माहिती गोपनीय आहे आणि ती उघड केल्यास राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो। पण मुख्य मुद्दा काय आहे? भारतीय संसदेतील विरोधक जर आपल्या सैन्याच्या कारवाईवरच सार्वजनिकपणे शंका उपस्थित करत असतील तर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा कशी जाईल याचं भान ठेवायला हवं। आपल्याच देशातील लोकशाही व्यवस्थेत असं वर्तन गंभीर चिंता निर्माण करणार आहे। विरोधकांनी प्रश्न विचारणं हा लोकशाहीचा भाग आहे, पण ती टीका जबाबदारीनं आणि संयमानं असावी। काँग्रेस सारखा जुना पक्ष जो अनेक वेळा सत्तेत राहिलेला आहे त्यांना हे लक्षात घ्यायला हवं की संरक्षणावरील निर्णय हे अनेकदा गोपनीय स्वरूपाचे असतात। त्यांच्या सत्ताकाळातही असंच झालं असेल। मित्रांनो, तुम्हाला ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेबद्दल काय वाटतं? तुमचं मत काय? कमेंट्स करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।